नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. पिंपरी चिंचवडमध्ये 2 सख्या बहिणींवर नराधमाचा अत्याचार, तोंड दाबून उचलून घेऊन जायचा. महाराष्ट्राला हादरवणारी घटना. पुणे जिल्ह्याच्या पिंपरी चिंचवड शहरातून माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं 2 सख्या बहिणींवर शेजारीच राहणाऱ्या एका 65 वर्षाच्या वृद्धाने लैंगिक अत्याचार केला आहे. नराधम मागील 1.5 ते 2 महिन्यांपासून चिमुकल्या मुलींना आपल्या वासनेचा शिकार बनवत होता. अत्याचारानंतर तो मुलींना पोट कापायची धमकी द्यायचा. यामुळे पीडित मुली घाबरल्या होत्या. मात्र एका शेजारी राहणाऱ्या महिलेच्या लक्षात ही बाब आली. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. रमजान बागवान असा आरोपी वृद्धाचं नाव असून गुन्हा दाखल होताच पोलिसांनी त्याला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पीडित मुलीचे कुटुंबीय तसेच आरोपीचे कुटुंबीय मजुरीचे काम करतात. घटनेच्या दिवशी घरातील सर्वजण लोक कामावर गेले होते. यावेळी चौथीतील 10 वर्षाची मुलगी आणि तिची 4 वर्षाची लहान बहीण दोघीच घरी होत्या. ही संधी साधून आरोपी रमजानने 10 वर्षाच्या बालिकेला बळजबरीने स्वतःच्या घरात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. हा सर्व प्रकार एका शेजारील महिलेने पाहिला होता. संध्याकाळी मुलीच्या पालकांनी घरी आल्यावर त्या महिलेच्या सांगण्यावरून विचारपूस केली असता चिमुकलेने आपबीती कथन केली. या प्रकरणी पीडित कुटुंबाने दिलेल्या तक्रारीवरून वाकड पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध पोक्सो आणि ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. शेजारी राहणाऱ्या वृद्धानेच अशा प्रकारे 2 चिमुरड्या बहिणींच्या शरीराचे लचके तोडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.